आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया यावेळेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन द स्ट्राईक. कोण कोण आहे बॅट्समन? थोडंसं इकडे सरकणार आहे, मला दिसलं पाहिजे. तुम्ही इकडे बसा ना थोडेसे, मला दिसलं पाहिजे बाबांनो, मला वाकावं लागते. नाही नाही बस नाही, हा मध्येच येतो ना. पहिला चेंडूला मात्र सुंदरसा झेल टिपला जात असताना कमॉन डीजे वाजाव. धन्यवाद डीजे. चला ओपनर दुसरा बॅट्समन पाठवा लवकर. तर नक्कीच पहिल्याच चेंडूला मात्र गडी गारात केला जातो आहे. पहिला वेळेला झटका मिळत आहे. खूपच चांगल्या पद्धतीची कामगिरी पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे. तर नवा फलंदाज हर्षद येतो आहे. पाहूया. सूरजला मात्र डकआउटला पाठवलं जात आहे. पहिल्या चेंडूमध्ये एक चांगला फलंदाज डकआउटला. पहिला झटका मात्र मुंडवाळी संघाला मिळताना पाहायला मिळतो आहे. गोलंदाज मात्र मयंक कामगिरी करतो आहे. तर पाहूया यावेळेला हर्षद ऑन स्ट्राईक काय कामगिरी केली जाईल. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जात असताना एक सुंदर विकेटचं पतन पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट टाइम ओव्हर द विकेट केला जातोय. हिट सुपर हिट शॉट येतोय आणि षटकार का चौकार? चौकार. येस. धन्यवाद डीजे. तर एक चांगला चौकार मात्र पाहायला मिळतो आहे हर्षद यांच्या फळीतून. यावेळेला मात्र बॅकफूटवर आणलं गेलेलं आहे. बीट केलं गेलेलं आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. कम्माल मयंक मात्र यावेळेला सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या चेंडूत विकेट, दुसऱ्याला चौकार, तिसरा डॉट. सुरेख गोलंदाजीचा नजराणा. काय कामगिरी केली जाते आहे. नक्कीच एक आक्रमक फलंदाज हर्षद ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा आजचा आवाज आणि गोलंदाजी चमत्कार करते आहे. निर्धाव चेंडू बीट केलं जात आहे. एक चांगला फलंदाज, आक्रमक फलंदाजाला रोखण्याचं कौशल्य मात्र इकडे पाहायला जात आहे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे मयंक यांच्याकडून. व्हेरिएशन दिलं, नक्कीच स्लो चेंडू हाताळला, मजबूर केलं प्लेस करायला पॉइंट क्षेत्रामध्ये. एकेरी धाव. नक्कीच स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. धाव संख्या 5. नक्कीच यंग टॅलेंट मात्र काम करत असताना पाहायला मिळते आहे भिंबरेपाडा संघासाठी यावेळेला सुरेख पद्धतीने. तर डावकर फलंदाज मात्र जतीन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते. पाहूया जतीनची खेळी काय पुन्हा एकदा मुंडवाळी संघासाठी कामगिरी करेल. बेधडक फटकेबाजीचा नजराणा दाखवेल का? तर नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ चेंडू झालेले आहेत. 5 या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय मयंक. यावेळेला मात्र ग्राउंड रूट शॉर्टलेगकडे सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धाव. तर धावसंख्या 1 ने वधारते आहे. धावसंख्या 6. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. सुंदर गोलंदाजीचा नजराणा मात्र दाखवला जातो आहे. सुरेख सुरेख कामगिरी भिंबरवाडा संघाकडून येत असताना पाहायला मिळते आहे. परंतु दुसरं षटक कोण घेऊन येणार आहे? लवकर यात थोडासा वेळ आपल्याकडे कमी आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे. नक्कीच मी मागच्या 3 सामन्यापासून सांगतो आहे घाई करा घाई करा, परंतु वेळ मात्र जास्तीत जास्त घालवण्याचा आपला मनसुबा आहे. सामना कसा पूर्ण होणार? आधीचेच आपल्या पहिल्या दिवसाचे 3 सामने शेष आहेत. त्यानंतर आज जर अजून एक सामना वाढला तर फिनाले डेला आपल्याला सामने जे अतिरिक्त खेळवायचे आहेत त्यांचं कसं काय होणार आहे?
तर नक्कीच पहिलं षटक मात्र खूपच चांगल्या पद्धतीने यावेळेला मात्र सनी आपल्याला गोलंदाजीसाठी तयार आहे. पाहूया सनी गोलंदाजीसाठी सज्ज. तर डावखरा फलंदाज जतीन मात्र कामगिरी करेल. पाहूया या षटकात काय कामगिरी असेल जतीन कडून. चांगला चेंडू नक्कीच डिक्लेअर झोन फाईन लेग कडे गेलाय चेंडू. चला चेंडू पाठवा तिकडनं. तोपर्यंत दुसरा चेंडू नवीन चेंडू असेल ना. थोडस घाई करा, चेंडू लवकर पाठवा. तर नक्कीच दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू एक धाव. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. नक्कीच एक गडी बाद अशी सध्याची मुंडवाडी संघाची स्थिती पाहायला मिळते आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीने रोखून धरलं गेलेलं आहे. फलंदाज हर्षद ऑन स्ट्राईक. यावेळेला उंच टोला दिला जातो आहे. नो मॅन प्लेस आहे का, प्लेस करतो आहे. कॅचला ड्रॉप केलं जाते आहे. चेंडू तर रोखलं जाते आहे सीमारेषेपासून दूर, परंतु 2 मात्र धावा रोखू शकत नाहीयेत. तर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे. तर नक्कीच यावर्षी मात्र नवे नवे संघ आपल्याला वरती येत असताना पाहायला मिळत आहेत. कारण कालच्या दिवसामध्ये वसईचा संघ पुढे आलेला आपल्याला पाहायला मिळाला. एक रोमहर्षित सामना यावेळेला पाहायला मिळाला होता कालच्या दिवसामध्ये आणि सुंदर खेळ काय साजरीकरण दिलं गेलं. एकेरी बाजूच्या माध्यमातून धावसंख्या यावेळेला होताना पाहायला मिळते. तर कालच्या दिवसामध्ये एकेरी झुंज पाहायला मिळत होती अनिकेत या ऑलराऊंडर फलंदाजांकडून. कारण आणि निर्णायक क्षणाला मात्र एक चेंडू 6 धावांची गरज असताना एक चांगला षटकार ठोकून वसई भेनपट्टी संघ मात्र कालच्या तारखेतून क्वालिफायर झालेला आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पुढचा चेंडू यॉर्कर लेन पंचांकडे दाद मागत असताना, परंतु चेंडू डिक्लेअर झोन फाईन लेग कडे जाताना एकेरी धाव पुन्हा एकदा दिली जात आहे पाहायला मिळते आहे. आगे कुछ होतं आहे. हळूहळू धावसंख्या वाढत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 11 वर पोहोचलेली आहे. चेंडू झालेले आहेत 4. थोडीशी घाई करा. चला 5वा चेंडू घेऊन येतो आहे सनी. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. पहिला चेंडू 1, दुसऱ्याला 2, तिसरा 1, चौथा 1. नक्कीच मोठ्या फटक्यापासून दूर ठेवण्याचं कौशल्य मात्र गोलंदाज हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजराणा. निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे. बीट केलं जात आहे. एक चांगला हिटर फलंदाज आपण हर्षद यांना बघता आहेत आणि त्यांना बीट करणं कौशल्य आणि कौशल्याची कामगिरी जादुई गोलंदाजी मैदानात येत असताना पाहायला मिळते आहे. पाहूया पुढचा चेंडू काय असणार आहे. नजराणा यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा मनसुबा होता, हिट करण्याचा तरीका होता, परंतु संगम होत नाहीये. नक्कीच हर्षद यांच्या फळी आणि चेंडू काय संगम झालेला नाहीये. निर्धाव चेंडू हाताळला जात आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 11 वर स्थिरावलेली. अजून सुद्धा 12 चेंडू येणार आहेत. काय कामगिरी केली जाईल यावेळेला मात्र थोडंसं पिछाटीवर आहे, परंतु उमेद आहे आणि आशेचे किरण देणारे दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. परंतु संधीची वाट बघतायत, ती संधी मिळत नाहीये, चेंडू येत नाहीये जो त्यांना चांगला फटका साकारून देऊन आणि आकार घेईल धावसंख्येला. पाहूया पुढचा षटक घेऊन येतोय गोलंदाज. यावेळेला मात्र लोअर फुलटेज खेळला जाते. मिड विकेटला क्षेत्ररक्षित केला जाईल. एकेरी धाव. नक्कीच एक धावा मात्र मिळत आहेत. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतो आहे. गोलंदाज सोहेल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोहेल. पाहूया राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजी. यावेळेला मात्र टोला दिला जातो आहे. झेल यस डिपला जातोय. सुंदर गडी कमान डी जवाजाव. धन्यवाद डीजे सुशांत. एक चांगल्या विकेटचं पतन मात्र सोहेल याच्याकडून होत असताना स्ट्रेट ड्राईव्ह लॉंग ऑनला फटका साकारला होता. क्षेत्ररक्षक तैनात होता. कुठल्याही पद्धती चूक न करताना टिपला जातो झेल आणि डकआउटला. दुसऱ्या विकेटचं पतन यावेळेला होत असताना संघाचं
मुंडवाळी संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावलेली 12 वर 2 गडी गारद. तिसरं षटक मार्गस्थ. सोहेल मात्र सुंदर नजराणा देताना सुरेख सुरुवात करून देतो आहे भिमरेपाडा संघासाठी. यावेळेला देखील एक सुरेख चेंडू, काय व्हेरिएशन दिलं जात आहे, चांगल्या फलंदाजांना बीट केलं जात आहे. तसं पाहायला गेलं तर संध्याकाळची वेळ आहे, चांगली पिच साथ देते फलंदाजांना, परंतु गोलंदाजाची कमाल गोलंदाजी मात्र कामगिरी करत असताना भिमरेपाडा संघासाठी सुंदर योगदान देताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र हाफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू, वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. कुठे ना कुठेतरी पाऊल चुकलेत, लेंथ लाईन बिघडली, एक अतिरिक्त धाव आली. धावसंख्या 13 वर पोहोचली. 13 ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहे. स्कोर 2 विकेटच्या नुकसानवर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आहेत. सोहेल यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा डावखरा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय सुशांत. टोला दिला जातोय डिक्लर झोन कडे, स्क्वेअर लेगला एकेरी धाव मिळेल. चला चेंडू पाठवा तिकडनं प्रेक्षकगण. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. सुरेख चेंडू 4 हात ताळले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूला 1, दुसऱ्याला विकेट, तिसऱ्याला डॉट आणि चौथ्याला 1 धाव आपल्याला इकडे आलेली पाहायला मिळते आहे. तर अशा 4 धावा मात्र सुरेख 4 चेंडू मात्र सुरेख पद्धतीने हाताळलेले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 5वा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला मात्र जतीन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. डावखरा फलंदाज आणि डावखरा फलंदाजांची जोडी खेळते आहे. शॉर्ट लेगला चेंडू येतो आहे. एकेरी धाव. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 15 पाहायला मिळते. 15 ऑन द बोर्ड. काय कमालीची गोलंदाजी, वाटलं नव्हतं की गोलंदाजी स्वीकारल्यानंतर एवढं चांगली गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी आणि कमाल पद्धतीने बांधून ठेवलं गेलेलं आहे, प्रेशराईज केलं जाते आहे. मुंडवाळी संघाला पाहूया. यावेळेला पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नजराणा येतो आहे. खूपच सुरेख कामगिरी. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 वर स्थिर पाहायला मिळते आहे. कमालीच्या गोलंदाजीचा नजराणा भिमरेपाडा संघाकडून होत असताना शेवटचे 6 चेंडू घेऊन कोण येणार आहे गोलंदाज पाहूया. गोलंदाजांची करामात पाहायला मिळते आहे या सामन्यामध्ये. प्रेक्षकगण अजून सुद्धा आतुरतेने वाट बघते, कारण नक्कीच चांगलाच सामना रंगलेला पाहायला मिळतो आहे. कारण एकापेक्षा एक सरस गोलंदाजीच्या माऱ्यातून मात्र चांगल्या फलंदाजांना बीट करून ठेवत असलेलं चित्र मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. हे चित्र कुठे घेऊन येणार आहे सामन्याला हे मात्र येणारे 6 चेंडू सांगणार आहेत. पाहूया. गोलंदाज यावेळेला आयुष. यावेळेला मात्र मिड विकेटला येतोय दमदार चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 19 वर पोचलेली पाहायला मिळते. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच जतीन मात्र एक चांगल्या पद्धतीची खेळी आकार देण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. तर गोलंदाज आयुष मात्र नक्कीच गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पाहूया सुरेख गोलंदाजीच्या नजराणाच्या माध्यमातून काय कामगिरी केली जाईल त्याच्याकडून पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू ग्राउंड रूट मिड विकेट क्षेत्रामध्ये सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा पाहायला मिळतो आहे. एकेरी धाव. यस, रन आउट. कम ऑन डीजे वाजव. धन्यवाद डीजे. धावसंख्या 20 पाहायला मिळते आहे. तर अजून एक गडी रनआउटच्या माध्यमातून तर तिसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते आहे जतीनच्या रूपाने. तर नवीन फलंदाज येतो आहे पराग. पाहूया पराग. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेतलेला हा खेळाडू, याला देखील चकवा दिला जातो आहे. सुंदर गोलंदाजीचा नजारा
आयुष मात्र करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर सुंदर गोलंदाजी, नक्कीच धावसंख्या 20 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. चेंडू साकारले जात आहेत 3, अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 चेंडूंच्या मोबदल्यामध्ये मुंडवाळी संघ कुठपर्यंत मजल गाठेल हे मात्र पाहायला मिळणार आहे. पाहूया, एक दमदार सामना रंगला आहे मैदानाच्या आत. यावेळेला एक चांगला फटका, चेंडूवर येण्याचा प्रयत्न, वा चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षित केला जातो आहे आणि रनआउटची संधी पुन्हा एकदा. यस, पंचांचा हात वरती. कम ऑन डीजे. सुरेख गोलंदाजी, धावसंख्या 1 ने वाढती आहे. धावसंख्या 21 टू 121 ऑन द बोर्ड. नक्कीच मुंडवाळी संघाला मात्र चांगल्या पद्धतीने दाबून ठेवलेलं पाहायला मिळते आहे. कोण गेलं फलंदाज? तुषार. तुषार फलंदाज येतो आहे. तर चेंडू झालेले आहेत 4. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. धावसंख्या 21. यावेळेला मात्र एक चांगला फटका सजवला जातो आहे. स्टेट ड्राईव्ह लॉंग ऑफ कडे एकेरी धाव पूर्ण. नक्कीच तुषार मात्र यावेळेला चांगली रनिंग द बिटवीन दाखवत आहेत. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळते आहेत. धावसंख्या 2 ने वाढते आहे, 23 वर पोहोचलेली आहे आणि शेवटचा चेंडू आहे. पाहूया शेवटच्या चेंडूचा नजराणा काय घेऊन येत आहेत फलंदाज गोलंदाज. नजरा लागलेल्या आहेत समस्त क्रीडाप्रेमी रसिकांच्या. नक्कीच पांडवाज 11 प्रीमियर लीग 2025 आपण बघता आहेत. आजचा 3रा दिवस रंगलेला पाहायला मिळतो आहे. एक चांगला फटका पुन्हा एकदा लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षित केला जातो आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा येत आहेत. धावसंख्या 25 पूर्ण झालेली आहे. 26 धावा विजयी लक्ष दिलं गेलेलं आहे. सुरेख कामगिरी, नक्की चांगल्या पद्धतीने रोखलाय. वाजव डीजे. चला, धन्यवाद डीजे. चला ओपनर बॅटर्स लवकर पाठवा. अजून एक मॅच खेळायचा आहे आपल्याला. घाई करा, एक मॅच खेळायचा आहे आपल्याला अजून.
तर नक्कीच गणेशजी दाभाडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. प्रत्येक षटकाराला गणेशजी दाभाडे यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज लागू झालेला आहे. ओपनर बॅटर्स नक्कीच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयुष आणि मयंक ज्यांनी गाजवला मागचा सामना, पुन्हा एकदा यावेळेला टोला दिला जातोय, चांगला खेळला जातोय, कव्हरला फटका, क्षेत्ररक्षण आणि कॉल मात्र रनआउट. पहिला विकेटचं पतन. खतरे की घंटी, कमान डीजे. जरा बोल ना, मी हे करतो. तर नक्कीच पहिल्याच चेंडूमध्ये एक विकेटचं पतन. महत्वपूर्ण कामगिरी, कारण एक चांगला फलंदाज धक्का उठला. मला वाटलं पहिल्या चेंडूमध्ये खूपच घाई केली गेली. धन्यवाद डीजे. यस, घाई करायला नको होती, कारण पहिल्या चेंडूवर एवढी मोठी घाई करायची गरज नाहीये. जर आपण बघता आहेत नवा फलंदाज, तर नक्कीच धावसंख्या विजयी लक्ष 26 धावांचं. एका धावेवर एका विकेटचं पतन. एक चांगला विकेट मात्र डक्काउटला गेला. आता मात्र काय केलं जाईल. यावेळेला मात्र फुल टॉस आणि साधा सुपा झेल लॉंग लेगला. कमांड डीजे वाजाव. अरे खालून खेळायला सांगा, खालून खालून खेळा. हिरो नका बनायचं, खाली खेळा ना. मी घालू, मी जाऊ का? अरे एक मिनिट, काय झालं? हॅलो, थँक्यू डीजे. दोन्ही फलंदाज बाद होऊन आलेले आहेत. ओपनिंगचे बिंबरपाडा संघाचे आयुष आणि मयंक. आता आयुष यांची जागा घेण्यास जात आहेत ते सनी हेमाडे. नॉन स्ट्राईकला आहेत ते सचिन. चोवीस चेंडू 26 धावांचं आव्हान आहे. सुंदर असा चेंड मोन्ना यांचा. सनी यांना काही समजलेला नाही. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झालेली आहे ती 1. 2 बाद 1. आता डॉग आलेले आहेत. सनी इज द डॉग. त्याचे सनीचे कुत्रे आलेले आहेत. अरे बापरे, सनीच्या कुत्र्याला आता शेपाडून लावलेला आहे. धन्यवाद पप्पू. हा एक हलका फुलका चेंडू, हलका फुलका, आणि यावेळेला पुन्हा एकदा रनआउट. घाई केली, कुठे ना कुठे तरी विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. साधं सोपं उद्दिष्ट, परंतु नक्की चुकीला माफी नाही. कमांड डीजे. नवीन फलंदाज मैदानात कोण आहे? सचिन, आकाश. सचिन ऑन स्ट्राइक. नक्कीच सुंदर गोलंदाजी सूरज यांची. नक्कीच 4 चेंडू हाताळले जात आहेत आणि एकच धाव बोर्डावर लागलेली आहे. 1, 2, 3 विकेट मात्र डक्काउटला आलेले पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू, भीमा यास एसटी रक्षक क्लोज कीपर काय पाहायला मिळतो आहे. सुरेख कामगिरी देतो आहे. चुरस भरून ठेवली. वाटलं नव्हतं की अशा पद्धतीचा सामना देखील पाहायला मिळू शकतो. एका बाजूला भिमरेपाडाने गोलंदाजी सुरेख साकारली, तर पुन्हा एकदा यावेळेला मात्र मुंडवाळी संघाचे गोलंदाज सूरज याने मात्र कमालीची गोलंदाजी दाखवलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या
1 आहे. अजून सुद्धा 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू 25 धावा सहज सहज शक्य असं समीकरण आहे. परंतु हे समीकरण तोडण्यासाठी उत्कृष्ट फलंदाजी साकारणं गरजेचं आहे. यावेळेला गोलंदाज हर्षद हर्षद गोलंदाज पहिला चेंडू घेऊन येतो राईट टाइम ओव्हर द विकेट. हा सुंदर चेंडूंचा नजराणा पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख सुरेख कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने सुरेश याने 3 गडी डकआउटला पाठवले. चांगले कौशल्यपूर्ण खेळाडू होते परंतु अति घाई मात्र त्यांची झाली आणि डकआउटला येऊन बसले. यावेळेला टोला दिला जातोय. डिक्लर झोन 1 मध्ये धावसंख्येचा फेरबदल केला जातोय. नक्कीच एकेरी दुहेरी देखील कामगिरी करून जात असताना पाहायला मिळते आहे. नक्कीच आखो टप्पा सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. नक्कीच काय हाताळणी केली जाते आहे सुरेख सुरेख, कारण त्यांना माहिती आहे निर्धाव चेंडू हे महत्त्वपूर्ण कामगिरी करून देणार आहेत. उद्दिष्ट आधीच छोटं आहे कारण सुरेख गोलंदाजीचा नजराणा भिमरेपाडा संघाच्या गोलंदाजांनी दाखवला आणि अवघ्या 25 धावांवर रोखून धरलं आणि 26 धावांचं विजयी लक्ष घेतलेलं आहे. परंतु यावेळेला गोलंदाज मात्र हुशारीची गोलंदाजी मुंडवाळी संघासाठी देत असताना पाहायला मिळत आहेत. यस हलकासा कट कॅच आउट आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद जे. नक्कीच सुरेख अशी यष्टीरक्षकाची भूमिका भीमा यांच्याकडून पाहायला मिळते. कट आणि नक्कीच आत्मविश्वास दाखवला. यस ही मास्तर कामगिरी सुरेख दाखवताना भीमा आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरेख चेंडू यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे हर्षद यांच्याकडून. नक्कीच कमालीची गोलंदाजी सूरज यांनी सुरुवात मात्र सुरेख करून दाखवली आणि चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा मारा होत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र शॉट परावर्तित केला जातो आहे सूरजकडे. चेंडू मात्र बिना डीजेच्या तालावर नाचताना पाहायला मिळतोय. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. आता मात्र 12 चेंडू 22 धावांचं समीकरण येऊन फोडलेलं आहे. 12 चेंडू 22 धावांचं समीकरण. काय असेल कामगिरी गोलंदाज सुशांत गोलंदाज सुशांत तर एक चांगला फटका आहे. सहज सोपा झेल आहे. डकआउटला येईल फलंदाज.
धन्यवाद जे एक चांगला फटका मारायचा होता आणि प्रयत्न केला, परंतु थोडासा आखूड पडला आणि एक्स्ट्रा मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने मात्र सुंदरसा झेल टिपल्याचं पाहायला मिळालं. सुरेख कामगिरी नक्कीच यावेळेला मुंडवाळी संघाने मात्र सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवलेला पाहायला मिळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू घेऊन येतो आहे गोलंदाज सुशांत. सुरेख गोलंदाजीचा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो आहे. बीट अँड बीट केलं जात असताना पाहायला मिळतं आहे. तर चेंडू झालेले आहेत या षटकातले, ते म्हणजे 3 निर्धाव चेंडू हाताळलेत आतापर्यंत. खूपच सुरेख गोलंदाजीचा नजराणा येत असताना पाहायला मिळतो आहे. कमालीची कामगिरी होती आहे. प्रत्येक चेंडू कलेक्ट करताना मात्र यष्टीरक्षक भीमा, नक्कीच आमचे संदेश दादा सांगता आहेत की जरा हळू घ्या भीमा भाऊ, आमचे स्टंप तुटतील. परंतु कौशल्य मात्र आहे. जेवढी प्रशंसा करावी भीमा भाऊंची तेवढी कमी आहे, कारण चांगला यष्टीरक्षकांचा नजराणा आजच्या दिवसामध्ये साकारून दाखवला. आणि म्हणूनच तर मागच्या सामन्यामध्ये कौतुक केलं अशोक हाडळ आणि संदेशदादा चौधरी यांच्याकडून. यावेळेला मात्र वाईटचा इशारा येईल. एक अतिरिक्त धाव, त्या माध्यमातून भर पडेल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 5 पाहायला मिळते आहे. यावेळेला जागा बनवली जाते आहे, शॉट खेळला जातो आहे. एकेरी धाव. तर शेवटचा चेंडू या षटकातला. आता मात्र उद्दिष्ट थोडंसं मोठं झालेलं पाहायला मिळेल भिमरेपाडा संघासाठी. नक्कीच हे मोठं कौशल्य कामगिरी करताना पार पाडावी लागेल. यावेळेला मात्र स्टेट ड्राईव्हला खेळला जातो आहे. एकेरी धाव असते. तर धावसंख्या 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावा. मोठं लक्ष लागलं गेलेलं आहे. यावेळेला गोलंदाज पराग येतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारेल. तर सोहेल मात्र ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. नक्कीच समजूतदारपणाची खेळी साकारणाऱ्या फलंदाजांची गरज होती, परंतु कुठे ना कुठेतरी चुका झाल्या आणि पिछाटीवर येतो आहे भिमरेपाडा संघ. यावेळेला कॅच आउट. कमॉन DJ वाजव. तर धन्यवाद DJ. नवा फलंदाज येतो आहे रोहित. पाहूया आतापर्यंत गडी बाद झालेले आहेत किती. 5 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतात. 5 का 6? 6 गडी बाद झालेले पाहायला मिळत आहेत. सुंदर चेंडू. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाची भूमिका भीमा यांच्याकडून पार होत असताना पाहायला मिळते आहे, कारण प्रत्येक चेंडू आणि चेंडू क्लोज टिपिंग आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख नजराणा देखील देत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे, फलंदाज सज्ज आहे. टोला देण्याचा प्रयत्न आहे. चकवा खाला जातो आहे. चकव्यावर चकवा मिळत आहेत. नक्कीच आता मात्र औपचारिकता आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मुंडवाळी संघ मात्र पकड मजबूत करतो आहे. सुरुवातीला भिमरेपाडा संघाच्या गोलंदाजाने मात्र सुरेख गोलंदाजी दिलं. 25 धावांवर रोखलं, परंतु जेव्हा फलंदाजीला आले पटापट रनआउटच्या माध्यमातून आपल्याला विकेट आउट झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्या माध्यमातून पिछाटीवर आलेलं पाहायला मिळाला भिमरेपाडा संघ.
आणि यावेळेला बिग हिट, एक षटकार तर येतो आहे. कमॉन डीजे वाजाव. धावसंख्या 13. शेवटचा चेंडू आहे. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे. नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करेल. नक्कीच कॅचचा प्रयत्न होता, ड्रॉप केला आणि सामना संपतो आहे. मुंडवाळी संघ मात्र विजयी होताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच सुंदर सुंदर पद्धतीने सामना रंगला. गोलंदाजाने चमत्कारिकपणा दाखवला दोन्ही बाजूला आणि उद्दिष्ट मात्र पार करून दिलं गेलं नाहीये. वाजव डीजे.